आम्ही तुझ्या विना काही करू शकत नाही पवित्र आत्मा. पवित्र आत्मा, आम्ही तुला दुखवलं असेल, आम्ही तुला खिन्न केलं असेल, आम्ही तुझी वाट पाहिली नसेल, आम्ही तुला मौलिकता दिली नसेल, आम्ही तुला कार्य करू दिलं नसेल, त्याची आम्हाला क्षमा कर. ह्या प्रियानो अंतःकरण खोला आणि पवित्र आत्म्याला कुठे दुखवलं असेल तुम्ही, आज क्षमा मागा. जर तुम्हाला वाटत असेल गुडघ्यावर यावं तर गुडघ्यावर या. कारण आपलं जीवन पवित्र आत्म्याविना शून्य आहे प्रिय. कारण पित्याला विनंती करून पुत्राने जो आत्मा पाठवून दिलेला आहे तो पवित्र आत्मा आहे, तो सत्याचा आत्मा आहे, तो कैवारी आहे. तो पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो, तो पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो. त्या आत्म्याविना मनुष्य काही सुद्धा करू शकत नाही. त्या पवित्र आत्म्याविना मानव देवाची स्तुती करू शकत नाही. त्या पवित्र आत्म्याविना कुणीही देवाची सेवा करू शकत नाही. त्या पवित्र आत्म्याविना कुणीही स्तुती आराधना करू शकत नाही. त्या पवित्र आत्म्याविना कुणीही संदेश वचन सांगू शकत नाही. त्या पवित्र आत्म्याविना कुणीही पवित्र ग्रंथामधले रहस्य प्रगट करू शकत नाही. तो पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो. तो पवित्र आत्मा आपला सहाय्यक आहे. तो पवित्र आत्मा आपला मदतगार आहे. तो पवित्र आत्मा आपला दोस्त आहे. प्रियानो, आपले हृदय अंतःकरण उघडा आणि त्या पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये बोलवा. प्रियानो, त्या पवित्र आत्म्याला कार्य करू द्या. तो पवित्र आत्मा सदा सर्वदा तुम्हाबरोबर राहण्यासाठी आलेला आहे. त्या पवित्र आत्म्याला कार्य करू द्या. त्या पवित्र आत्म्याविना तुम्ही काही करू शकत नाही. प्रियानो, पवित्र आत्मा जर तुम्हाला नाही तर तुम्ही काही सुद्धा नाही. प्रियानो, पण पित्याला विनंती करून, जो प्रभू येशू ख्रिस्ताने मध्यस्थी करून जो आत्मा पाठवून दिलेला आहे, तो आत्मा पवित्र आहे, तो सहाय्यक आहे आपला, तो मदतगार आहे. प्रिया, त्या आत्म्याला आज प्राप्त करून घेऊया, भरपुरीनं प्राप्त करून घेऊया. प्रिया, इथपर्यंत आतापर्यंत तुमच्यामध्ये फक्त झरा आला असेल, त्याची विहीर मांडली असेल, परंतु प्रियानो, पवित्र आत्म्याच्या नद्या आपल्यातून वाहायला पाहिजेत. पवित्र आत्म्याच्या नद्या वाहायला पाहिजेत. कारण जोपर्यंत पवित्र आत्म्याच्या नद्या वाहणार नाही, तो राष्ट्रांना आरोग्य मिळणार नाही. राष्ट्रांना आरोग्य मिळणार नाही. प्रियानो, पण ही वेळ आहे, ही समय आहे. प्रियानो, पवित्र आत्म्याच्या नद्या आपल्यातून वाहण्यासाठी आम्ही प्रार्थना करूया. प्रियानो, देवाला मागूया, होय पवित्र आत्मा ये, आम्हाला मदत कर. पवित्र आत्मा, आम्हाला प्रभूची सेवा करायची आहे. ख्रिस्ताने आम्हाला निवडलेलं आहे, आम्हाला फलदायक बनायचं आहे. आमची फळ टिकली पाहिजे. पवित्र आत्मा, म्हणून तुझी मदत आम्हाला हवी आहे. पवित्र आत्मा, तुमच्या मदतीविना पवित्र आत्मा आम्ही काही करू शकत नाही. या भूतलावर पृथ्वीवर बापा, तुमच्या आत्म्याविना आम्ही काही करू शकत नाही. पवित्र आत्मा, आम्हाला मदत कर, आम्हाला सहाय्य कर, मदत कर देवा, मदत कर. पवित्र आत्मा, मदत कर देवा. तुझ्या लोकांना स्पर्श कर. पवित्र आत्मा, भर देवा तुझ्या लोकांना, तुझ्या आत्म्याने, अभिषेकाने, सामर्थ्याने भर आणि तुझ्या राज्यासाठी वापर करून घे. पवित्र आत्मा, ख्रिस्ताला उंच करण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला मदत करा, सहाय्य करा. ऐकणाऱ्याला मदत करा. माझ्या मुखाकडाला पवित्र आत्मा स्पर्श करा. प्रभू, मी काय सांगू तुझ्या लोकांना आज? तू सांग पवित्र आत्मा, सांग पवित्र आत्मा. तुझं गौरव करून घे, तुझी महिमा करून घे, तुझं नाव उंच करून घे. हो देवा, दया कर. आज रिकामी भांडी भरून टाक देवा, आज रिकामी भांडी भरून टाक. जी जी एकत्रित आली बापा, ती भांडी भरून गेली. हो देवा, तू तुझ्या लोकांना एकत्रित कर. जे पांगलेले आहेत त्यांना एकत्रित कर देवा. एक मेंढपाळ असं कर देवा. पेंटिकॉस्टच्या दिवशी 120 लोकांना तू एकत्रित केलं.
वाट पाहायला लावलीस, पण देवा ते आत्म्याने भरून गेले, अग्नीच्या चिवा त्यांच्यावर उतरल्या, ते पात्र भरून गेले, तो अभिषेक त्यांच्यावर आला देवा, ते वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले. हे पवित्र आत्मा आता तेच कार्य कर देवा, तुझ्या लोकांमध्ये तेच कार्य कर, दया कर, कृपा कर देवा. येशू तुझं महान सामर्थ्य या ठिकाणी उतरून येते राजा, तुझी पवित्र कृपा उतरून येते. दया कर माझ्या देवा, दया कर देवा, पूर्ण नियंत्रण घे, पूर्ण कब्जा घे देवा, येशूच्या पवित्र सामर्थ्य नावामध्ये आमेन. हालेलुया, हालेलुया. देवा स्तुती असो. प्रिय पवित्र आत्म्याविषयी आम्ही अजाण असून ज्या प्रकारे पिता काम करत आहे आणि पित्यानं आपलं कार्य पूर्ण केले उत्पत्तीमध्ये, त्यानंतर त्यानं पुत्राला पाठवून दिलं आणि पुत्रानं आपले कार्य 3.5 वर्षामध्ये जगाला जीवन मिळेल असं कार्य त्यांनी केले आणि अद्भुत 12 शिष्य त्यांनी तयार केले. अद्भुत ते संत होऊन गेले, 12 प्रेषित. प्रियानो, ते संत होते. संत होणे म्हणजे सर्व जगित गोष्टी सोडून दे. संत होणे म्हणजे जीवनामध्ये जितकं काय आहे त्याच्यामध्ये आनंदित राहणे. संत होणे म्हणजे जगित गोष्टीपासून वेगळे होणे. संत होणे म्हणजे प्रियानो, जे परमेश्वर जे काय सांगत आहे त्याप्रमाणे कृतीत आणणे. संत होणे म्हणजे प्रिया लक्षात घ्या, शांतिमय जीवन जगणे होय. संत होणे म्हणजे प्रिया लक्षात घ्या, देवाच्या इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्णतेस नेणं होय. संत होणे म्हणजे प्रियानो, एकांतमध्ये देवाच्या जवळ बसणे होय. अनेक संत होऊन गेले आपल्या देशामध्ये, जे 12 प्रेषित येशू ख्रिस्ताचे जिवंत देवाचे जे संत होऊन गेले प्रियानो, ते अद्भुत होते. त्या संतांच्या द्वारे किती जरी सेवक तयार झाले, किती जरी संत तयार झाले प्रियानो, कारण ते वेगळे केले होते. हालेलुया, हालेलुया. ते वेगळे केले होते प्रियानो. म्हणून तर पहिले शमूएलचा अध्याय 10, ज्यावेळेला आम्ही पवित्र ग्रंथ बायबल पाहतो प्रियानो, शमूएलच्या अध्यायामध्ये ज्यावेळेला आम्ही पाहतो, ज्यावेळेला शौलाची निवड होत होती प्रियानो, पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला सांगतं पहिले शमूएलचा अध्याय 10 आणि ज्यावेळेला आम्ही 6 आणि 7 वचनामध्ये पाहतो प्रियानो, पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला त्या ठिकाणी क्लिअर कट सांगतो 6व्या वचनामध्ये, तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझवर जोराने येईल व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील व तुझ्या बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. प्रियानो, मनुष्य वेगळा कधी होतो? मनुष्य वेगळा कधी होतो? मानव जगातून वेगळा कधी होतो? त्याच्यामध्ये चेंजेस आणि बदलाव कधी येतो? ज्यावेळेला तो पवित्र आत्म्याने भरून जातो. प्रिया, जोपर्यंत पवित्र आत्म्याने मनुष्य भरून जात नाही प्रिया लक्षात घ्या, तो मंदिरामध्ये येईल, चर्चमध्ये येईल प्रिया लक्षात घ्या, तुमच्याशी बोलत असेल, पण त्याच्या बोलण्यामध्ये कदाचित ढोंगीपणा असेल, त्याच्या चालण्यात ढोंगीपणा असेल, तो स्वतःला, तो देवाला, देवाच्या माणसाला फसवणारा असेल, तो वरून दाखवत असेल फक्त मी प्रभूमध्ये आहे, मी प्रभूमध्ये आहे, परंतु प्रभू त्याच्यामध्ये नसणार आहे. प्रिय, जर तो चुकीचं जीवन जगत आहे, तर मानवामध्ये बदलाव कधी येतो? ज्यावेळेला तो पवित्र आत्म्याने भरतो. त्या व्यक्तीला सांगायची गरज लागत नाही, त्या मनुष्याला सांगायची गरज लागत नाही की दुष्टाईपासून वेगळं राहा, दुराचारापासून वेगळं राहा, पापापासून वेगळं राहा, कुमार्गापासून वेगळं राहा, व्याभिचारातून वेगळं राहा, कुसंगती करू नको, व्यसन करू नको, भांडण तंटा करू नको, तिरस्कार करू नको, वाईट गोष्टी बोलू नको. त्या व्यक्तीला सांगण्याची गरज लागत नाही. का? कारण पवित्र आत्मा ज्या वेळेला येतो प्रिया लक्षात घ्या, तर तो मनुष्य वेगळाच होतो. प्रियानो, हालेलुया, हालेलुया. तो व्यक्ती मनुष्य वेगळाच होतो. कारण शमूएल शौलाला सांगत आहे, तेव्हा परमेश्वराचा आत्मा ज्या वेळेला तुझ्यावर येईल, जोराने येईल व तूही त्याच्यावर भाषण करू लागशील. भाषण म्हणजे संदेश द्यायला लागशील व तुझ्यात बदल होऊन तू एक वेगळाच, एक निराळा मनुष्य होशील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जोपर्यंत परमेश्वराचा आत्मा प्रियाने जोराने आपल्यावर येत नाही प्रिया लक्षात घ्या, तोपर्यंत आपण संदेश वचन सांगू शकत नाही दुसऱ्यांना, तोपर्यंत आपण स्तुती आराधना व प्रार्थना करू शकत नाही.
पवित्र आत्मेविना प्रियांनो लक्षात घ्या, आपण जे काय करतो प्रियांनो ते मनुष्य स्वभावातून करत असतो. मनुष्यामध्ये असलेल्या आत्म्याच्या द्वारे आपण करत असतो प्रियांनो. मानवाला, मनुष्याला जे काही येशू ख्रिस्ताविषयी समजलेलं आहे त्या गोष्टीद्वारे फक्त तो करत असतो, तेच तो फक्त करतो. कारण पहिले कोरिंथीय अध्याय जर 2 पाहिलं आणि 2:10-11 मध्ये आम्ही ज्यावेळेला जातो तर पौलुस त्या ठिकाणी आम्हाला क्लिअर कट सांगतो प्रियांनो, मनुष्याचा आत्मा काय आहे आणि देवाचा आत्मा काय आहे प्रियांनो. या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी तो सुंदर रीती प्रियांनो आपल्याला सांगतो. आणि पहा की पहिले कोरिंथीय अध्याय 2 आणि 10 आणि 11 मध्ये आणि 12 ज्या वेळेला आम्ही पाहतो तर खरोखर आत्म्याविषयी आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा व देवाच्या गहन गोष्टीचा शोध घेतो. आत्मा प्रियांनो लक्षात घ्या, देवाच्या गहन आणि गुपित गोष्टीचा शोध घेतो. तर जर देवाचा आत्मा आपल्यामध्ये असेल तर पवित्र ग्रंथ बायबल आम्हाला सांगतं पहिले कोरिंथी 2:11 मध्ये, मनुष्याच्या ठाई वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण. हालेलुया, हालेलुया. प्रिय पवित्र ग्रंथ बायबल सांगतं मनुष्याच्या ठाई मनुष्यामध्ये वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे. आता मनुष्याचा आत्मा लक्षात घ्या, मनुष्याला जर येशू ख्रिस्त समजलेला आहे तर तो मनुष्य भावनेने लक्षात घ्या फक्त देवाची स्तुती आणि आराधना करेल. का? कारण देव समजलेला आहे, देव समजलेला आहे. पण बायबल सांगतो, पौलुस म्हणतो तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आणि देवाचा आत्मा जर तुम्हाला मिळालेला आहे प्रियांनो तर देवाच्या गोष्टी ओळखणारा जो आत्मा तुमच्या ठाई आहे तो आत्मा काय करणार आहे, देवाच्या गहन आणि गुपित गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. स्तुती आराधना करताना सुद्धा तुम्हाला कुठलं गीत गायला पाहिजे पवित्र आत्मा सांगेल. प्रभूला कुठलं हवं आहे ते सुद्धा त्यावेळेला तो आपल्याला सांगणार आहे. कारण पौलुस म्हणतो पहिले कोरिंथी 2:4-5 मध्ये तो सांगतो, तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दाची नव्हती तर आत्मा व सामर्थ्य ह्याची निर्देशक होती. प्रियांनो, देवाचा आत्मा जो मानवाला मनुष्याला मिळालेला आहे तो आम्ही ओळखू शकतो. तो मनुष्य वेगळाच असतो, त्याच्यामध्ये देवाविषयी उत्कंठ असते, त्याच्यामध्ये देवाचं काम करण्याची प्रेरणा असते. त्या व्यक्तीला सांगण्याची गरज लागत नाही, त्या व्यक्तीला वारंवार बोलण्याची गरज लागत नाही. तो व्यक्ती ऑटोमॅटिकली सर्व गोष्टी करण्यासाठी तत्पर असतो. तो देवाच्या गोष्टीसाठी नेहमी तत्पर असतो. तो आराधना करतो, तो प्रार्थना करतो, तो देवाची स्तुती करतो, तो देवाला नेहमी धन्यवाद देतो. प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाच्या जवळ बसतो, देवाचे आभार मानतो. देवाचा आत्मा जे काय सांगेल त्याप्रमाणे तो करायला लागतो. पवित्र आत्मा त्याच्या ठाई जो वसलेला असतो तो आत्म्याच्या द्वारे लक्षात घ्या गहन आणि गुपित गोष्टी ज्या देवराज्याच्या आहेत त्या गहन आणि गुपित गोष्टी प्रिय लक्षात घ्या. देवाला विचारून पवित्र आत्मा काय करतो, त्या स्वर्गातल्या गहन आणि गुपित गोष्टी त्या सर्व त्याला तो सांगत असतो. त्या गुपित गोष्टी घेऊन गहन गोष्टी घेऊन प्रिय लक्षात घ्या तो सेवक ते लोक देवाची लोकांच्या समोर जातील आणि गुपित गोष्टी प्रगट करतील. का? कारण यिर्मया 33:3 वचनाप्रमाणे लक्षात घ्या पवित्र ग्रंथ बायबल सांगते की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि परमेश्वर उत्तर देण्यासाठी लक्षात घ्या त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, तो गहन आणि गुपित गोष्टी तुला तो सांगेल. ज्यावेळेला तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालवले जात आहात, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास करत आहे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही ज्यावेळेला चालवले जाणार आहे, पवित्र आत्म्याला तुम्ही ज्याला प्राप्त करून घेणार आहे तर तुम्ही बदललेले असणार आहात. हालेलुया. जोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्यामध्ये नाही लक्षात घ्या तुम्ही बिघडलेले दिसणार. थोडा वेळ तुम्ही सुधारलेला असणार, थोडा वेळ तुम्ही बिघडलेला असणार. जोपर्यंत तुमचं पात्र काठोकाठ भरत नाही, जोपर्यंत लक्षात घ्या तुम्ही पवित्र आत्मा मोठ्या सामर्थ्यानं जसा शोलावर आला मोठ्या जोरात आला लक्षात घ्या तोपर्यंत शोलामध्ये बदल झाला नव्हता, नाहीतर तो गाढव हुडकणारा होता. बरेचसे लोक आता सुद्धा गाढव हुडकत आहेत. हालेलुया.
हालेलुया. म्हणून देवाची स्तुती असो प्रियांनो, लक्षात घ्या, आम्हाला पवित्र आत्म्याचा शोध घ्यायचा आहे. जो पवित्र आत्मा देवाने आम्हाला पाठवून दिलेला आहे, त्या पवित्र आत्म्याला ज्यावेळेला तुम्ही तुमच्यामध्ये कार्य करायला घेणार आहे, तर तो पवित्र आत्म्याला घेऊन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ज्यावेळेला तुम्ही देवाच्या जवळ बसणार आहे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ज्यावेळेला प्रभूच्या चरणी बसणार आहे, प्रियांनो लक्षात घ्या, तर पवित्र आत्मा तुम्हाला प्रभूच्या चरणी घेऊन चालणार आहे. तुम्हाला माहित आहे, गीत आहे, ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. आणि पवित्र आत्माच आम्हाला येशूच्या जवळ घेऊन जाऊ शकतो. मनुष्याला किती जरी सांगितलं, या येशूच्या जवळ बसा, येशूच्या जवळ बसा, येशूच्या जवळ बसा, तो ऐकणार नाही. पण ज्यावेळेला तो व्यक्ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण असणार आहे, पवित्र आत्म्याने भरलेला असणार आहे, त्याच्यामध्ये असणारा पवित्र आत्मा त्याला उचलणार आणि त्याला घेऊन जाणार. हालेलुया, हालेलुया. वरनं पाऊस पडत आहे, लक्षात घ्या, नदीला म्हणता येणार नाही, नदी तू वाहत राहा, वाहत राहा, वाहत राहा. नदीला जरी तटवायचं म्हटलं तर नदी तटणार नाही. का? कारण वरून पाऊस पडत आहे, नदी भरत आहे, नदी भरत आहे, नदी भरत आहे. नदी पावसाची वाट पाहते, वरून निर्माण करता पाऊस कधी पडतो ती पाहत असते. त्या नदीला धरण किंवा कुठलेही लोक थांबवू शकत नाही. ती वाहत राहते, ती वाहत राहते. तिला म्हणायची गरज लागत नाही, तू वाहत राहा, तू वाहत राहा, तू ह्या गावाला पाणी दे, तू ह्या शहराला पाणी दे, तू ह्या लोकांना पाणी दे, म्हणायची गरज लागत नाही. का? कारण ज्यावेळेला ती भरलेली असते तर ऑटोमॅटिकली पाणी, लक्षात घ्या, नदी तर भरलेलीच असते, पण नदीतून लक्षात घ्या पाणी इकडे तिकडे इकडे तिकडे घुसायला लागते. हालेलुया, हालेलुया. आणि आजूबाजूचे लोक सगळे घाबरायला लागतात. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेला तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण असणार आहे आणि जीवनाची नदी ज्यावेळेला तुमच्यातून वाहायला लागणार आहे, प्रिय लक्षात घ्या, आणि नदी वाहून, प्रिय लक्षात घ्या, ओसाडून, लक्षात घ्या, इकडे तिकडे पाणी तुमच्यातून निघायला लागले, पवित्र आत्मा निघायला, लक्षात घ्या, त्यावेळेला लोक तुमच्यासाठी, लक्षात घ्या, घाबरणार, तुम्हाला भिणार, लोक भिणार. नदीतून पाणी ज्यावेळेला बाहेर आलं तर लक्षात घ्या, माणसं भितात. आता काय करायचं? महापूर आला. हालेलुया, हालेलुया. भीती मानवामध्ये, मनुष्यामध्ये बसलेली असते, प्रिय लक्षात घ्या. ज्यावेळेला तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण असणार, लक्षात घ्या, लोक तुम्हाला घाबरतील, तुम्ही घाबरणार नाही, तुम्ही भिणार नाही. आम्ही घाबरतो, आम्ही भीतो अजून सुद्धा, म्हणजे ह्याचा अर्थ कुठंतरी अशी जागा शिल्लक आहे की पवित्र आत्म्याला आम्ही जागा दिलेली नाही. हालेलुया. पवित्र आत्म्याला आम्ही कुठेतरी अजून आम्ही मौखिकता दिली नाही, पवित्र आत्म्याला अजून मौखिकता दिली नाही, पवित्र आत्म्याला अजून मी त्या ठिकाणी जागा दिली नाही. जर आमच्या हृदयामध्ये भीती आहे, आमच्या माइंडमध्ये, आमच्या विचारामध्ये भीती आहे, कुठल्या तरी गोष्टीचं भय, भीती वाटत आहे, लक्षात घ्या, आपणच घाबरत आहे, तर प्रिय लक्षात घ्या, पवित्र आत्म्याची परिपूर्णता आपल्यामध्ये आली नाही. जो पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती असतो, लक्षात घ्या, दावीद आत्म्याने परिपूर्ण होता आणि गुल्याताला त्याने मारलं. जो शौल आत्म्याने परिपूर्ण असणारा व्यक्ती, जोपर्यंत आत्म्यामध्ये परिपूर्ण होता, प्रियानो, जोपर्यंत आत्म्याने भरलेला होता, देवाने त्याला वेगळं केलं होतं, शमूएलाने त्याला अभिषेक केला आणि पवित्र आत्मा मोठ्या सामर्थ्याने त्याच्यावर संचरित होता. जोपर्यंत आत्मा होता, प्रिय लक्षात घ्या, तोपर्यंत तो युद्धाला लढाई केल्यावर, लक्षात घ्या, विजय शौलाचा होत होता. पवित्र ग्रंथ बायबल सांगते, देवाची आज्ञा ज्यावेळेला त्याने मोडली आणि देवापासूनच एक दुष्ट आत्मा त्याच्यामध्ये काम करायला लागला, भीतीचा आत्मा काम करायला लागला आणि देवाचा आत्मा त्याच्यातून निघून गेला. का? भीती काय येते? ज्यावेळेला आम्ही देवाची आज्ञा मोडतो, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत नाही. पवित्र आत्म्याने भरलेला मनुष्य एक वेगळं जीवन जगत असतो, एक संतमय जीवन जगत असतो. त्याच्यामध्ये भीती नसते, त्याच्यामध्ये प्रीती असते, त्याच्यामध्ये आनंद असतो, त्याच्यामध्ये सहनशीलता असते, त्याच्यामध्ये ममता असते. आत्मा जोपर्यंत, लक्षात घ्या, आपल्यामध्ये परिपूर्णता होत नाही, तोपर्यंत पवित्र आत्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी, प्रिय लक्षात घ्या, आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे, पित्याच्या जवळ मागणी केली पाहिजे, प्रभूच्या जवळ बसले पाहिजे. आणि पवित्र आत्म्याने परिपूर्णता जोपर्यंत होणार, लक्षात घ्या, जीवनाच्या नद्या जोपर्यंत आपल्यातून वाहणार नाही, तर प्रिय लक्षात घ्या, जग आपल्याला भिणार नाही, तर आपणच जगाला भिणार आहे.
ज्या वेळेला तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये परिपूर्ण असणार आहे तर प्रिय लक्षात घ्या, जशी नदी भरल्यानंतर पाणी बाहेर येतं आणि लोक घाबरायला लागतात, लक्षात घ्या, त्याप्रमाणे तुमच्यातून जीवनाच्या नद्या ज्या वेळेला वाहायला लागतील, पवित्र आत्मा ज्या वेळेला तुमच्यातून वाहायला लागणार आहे, प्रिय लक्षात घ्या, तर तुम्ही घाबरणार नाही तर अनेक लोक घाबरून जाणार. हालेलुया. नदी घाबरते का? पाणी घाबरतं का? नाही. त्याला वाट मिळेल तिकडे घुसतं, त्याला रस्ता मिळेल तिथे घुसतं. हालेलुया. हालेलुया. जे जे घर खाली आहे त्या घरात पहिला घुसतं. जी जी जमीन खाली आहे तिथे ते पहिला पाणी घुसतं. का? याचा अर्थ काय? जे घर खाली आहे, जो मनुष्य खाली आहे, लक्षात घ्या, जे ठिकाण खाली आहे पाणी तिकडे वाहत जातं आणि तिथं पहिला कब्जा करतं, तिथं तो पूर पहिला जातो. याचा अर्थ प्रिय लक्षात घ्या, जे लीन आहे, जे नम्र आहे, जे स्वतःला खाली खाली करत आहे, बायबल सांगते ती उंचावले जाणार. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी ज्या वेळेला तुम्ही लीन व नम्र होऊन प्रिय लक्षात घ्या, ज्या वेळेला देवाच्या जवळ बसणार आहे, जेव्हापर्यंत तुम्ही खाली होत नाही तोपर्यंत प्रभू परमेश्वर तुम्हाला उंच करणारच नाही. नदी ही खाली असते पण पाणी वरून येतं. हालेलुया. नदी ही खाली असते परंतु पाणी वरून येतं आणि नदीला लक्षात घ्या, खालनं भरत 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 वरती पाणी येतं. हालेलुया. हालेलुया. त्याच प्रकारे पवित्र आत्मा वरून पित्याने आपल्यासाठी पाठवून दिलेला, लक्षात घ्या. तर पवित्र आत्मा लक्षात घ्या आता ह्या ठिकाणी कार्य करत आहे, तो ह्या ठिकाणी आहे, तुमच्या जवळ आजूबाजूला आहे, पण तो पाहतो. ती नदी पाहते, नदीतून पाणी आलेलं बाहेर पाहत, कुठली बाजू खाली आहे तिकडे ती जाते. कोण लीन आहे, कोण नम्र आहे, कोण माझी वाट पाहत आहे, पवित्र आत्मा तिकडे वाहत जातो, तिकडे वाहत जातो प्रिय, तिकडे वाहत जातो. जे घर खाली आहेत ते घर पाण्याने भरून जातात. जी लोक लीन व नम्र होऊन देवाच्या जवळ मागणी करत आहेत, व्याकुळ झालेले आहेत, गुडघ्यावर आलेले आहेत, स्वतःला कमी करत आहेत, ते पवित्र आत्म्याने भरले जाणार. हालेलुया. शेवटच्या काळामध्ये प्रिय लक्षात घ्या, केवळ 2:28 प्रेषित 2:17 देवाचं वचन सांगतं की शेवटच्या काळामध्ये लहान थोरावर पवित्र आत्मा उतरून येणार आहे, वयस्कर म्हाताऱ्याने पवित्र आत्मा उतरून येणार आहे. पवित्र आत्म्याची परिपूर्णता होण्यासाठी प्रिय लक्षात घ्या, आम्हाला एकत्रित मन जुळून प्रिय लक्षात घ्या, ज्या ठिकाणी प्रभूने आपल्याला ठेवलेल्या, ज्या घरात ठेवलेल्या ठिकाणी, त्या ठिकाणी आपण एकत्रित येऊन देवाला देवाची स्तुती आराधना आणि प्रार्थना करणार आहे. प्रिय लक्षात घ्या, लीन व नम्र होऊन ज्यावेळेला तुम्ही प्रार्थना करणार आहे तर पवित्र आत्म्याच्या नद्या लक्षात घ्या, जे ख्रिस्तामधून वाहत होत्या त्याच नद्या तुमच्यातून वाहण्यासाठी तयार आहे. परंतु ती नदी प्रथम तुमच्याकडे येण्यासाठी प्रिय लक्षात घ्या, तो पवित्र आत्मा तुमच्याकडे येण्यासाठी प्रथम तुम्हाला काय करावं लागणार आहे? तुम्हाला लीन व नम्रता वस्त्र धारण करावं लागणार आहे. नम्रता रूप वस्त्र ज्या वेळेला तुम्ही धारण करणार आहे त्याच वेळेला पवित्र आत्म्याचं कार्य तुमच्या जीवनामध्ये परिपूर्णतेने येत्याला तुम्हाला कळणार आहे. पाणी वरती 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 चढत जात्याला तुम्हाला कळणार आहे. घुटण्यापर्यंत येईल, गुडघ्यापर्यंत येईल, कमरेपर्यंत येईल. हेजकेल 47 मध्ये लिहिल्याप्रमाणे लक्षात घ्या. नंतर छातीपर्यंत येईल, नंतर पाहिलं गळ्यापर्यंत येईल आणि तुम्ही भरून जाल. हालेलुया. प्रथम नदीच्या कडेला असलेली घरं लक्षात घ्या, त्या पाण्यामध्ये भरून जातात. म्हणून प्रिय लक्षात घ्या, ती नदी येशू ख्रिस्त आहे, तो पवित्र आत्मा आहे. त्याच्या जवळ आम्हाला बसणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही त्याच्या जवळ बसत नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात घ्या परिपूर्णता येणारच नाही. पवित्र आत्मा काय करतो? पवित्र आत्मा लक्षात घ्या आम्हाला प्रभूच्या जवळ घेऊन जातो. त्या व्यक्तीला सांगायची गरज लागत नाही. जसं पाण्याला सांगायची गरज नाही, नदी भरली रे भरली, चिकडं घसरगुंडी आहे, चिकडं तिकडं ते पाणी वाहत जातं. सेम तसं होतं प्रिय. पवित्र आत्म्यानं भरलेला व्यक्ती लक्षात घ्या, जिकडं कमतरता आहे तिकडं देव त्याला घेऊन जाणार, पवित्र आत्मा त्याला घेऊन जाणार तिथल्या कमतरता सगळ्या काढून टाकण्यासाठी. जे तहानलेले आहेत त्यांना ते जीवनाचं पाणी देणार प्रिय. म्हणून पवित्र आत्म्याचं कार्य आपल्यामध्ये परिपूर्ण होण्यासाठी प्रिय लक्षात घ्या, आम्ही नम्रतेचं जीवन जगलं पाहिजे, आम्ही लीनतेचं जीवन जगलं पाहिजे. कुठल्याही प्रसंगामध्ये कुठल्याही गोष्टीत प्रिय आम्ही चिडचिडपणा न करता ज्यावेळेला आम्ही देवाच्या जवळ बसणार आहे, लीन व नम्र होऊन प्रिय पवित्र आत्म्याला आम्ही काम करत येणार आहे.
ज्यावेळेला आम्ही आनंदित हृदय ठेवणार आहे, उत्साहामध्ये प्रत्येक काम करणार आहे, तर कधी काम केलं तर ते सुद्धा कळणार नाही. कारण पवित्र आत्मा आपल्यामध्ये जो असतो, तो पवित्र आत्मा आपल्याला सर्व बल आणि शक्ती देणार. प्रियानो, तुम्ही कुठलेही कार्य हाती घेतलेलं आहे, परंतु ते तुम्ही आनंदाने ज्यावेळेला करणार आहे, तर आनंदाच्या वेळेला लक्षात घ्या पवित्र आत्मा तुम्हाला मदत करणार आहे. पण कुठलीही गोष्ट, कुठलेही कार्य तुमच्या हातामध्ये दिलं आणि तुम्ही लक्षात घ्या दुःखी होऊन आणि कामाचा बोजा तुमच्यावर पडते म्हणून तुम्ही करत असाल, तर पुन्हा लक्षात घ्या तुमचं शरीर थकलेलं तुम्हाला कळणार, तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या कमजोरी तुम्हाला कळणार, तुमच्या शरीरामध्ये कुठे दुखतेलं तुम्हाला कळणार. का? कारण तुम्ही दुःखी मनाने सर्व काय करता. कारण आत्म्याला तुम्ही खिन्न करता. जो आत्मा तुमच्या ठाई परमेश्वराने दिलेला आहे, त्या आत्म्याला ज्याला तुम्ही खिन्न करता, पुन्हा लक्षात घ्या त्याच वेळेला तुमच्या शरीराची कमतरता तुम्हाला दिसून येणार आहे. पण तुम्ही आत्म्याला ज्यावेळेला लक्षात घ्या आनंद ठेवणार आहे, तुमचं हृदय आनंद ठेवणार आहे, तुमच्या चेहऱ्यावर आनंद असणार आहे, तुमच्या आतून आनंद असणार आहे, पुन्हा लक्षात घ्या त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये होतेली व्याधी तुम्हाला कळून सुद्धा येणार नाही. कारण नीतिसूत्रामध्ये लिहिलेलं आहे, पुन्हा लक्षात घ्या आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. खिन्न हृदय हाडे शुष्क करते, कमजोर करते. जर आपल्या हाड सुद्धा मजबूत व्हायचे असेल, प्रिया लक्षात घ्या, तर आपल्याला आनंदी राहायचं शिकलं पाहिजे, उत्साहित राहण्याचं शिकलं पाहिजे. जे काही काम दिलेलं आहे ते काम पूर्ण करण्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे, आनंदाने आणि उत्साहाने केलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही आनंदाने आणि उत्साहाने करणार आहे, माझं नाही, हे प्रभूचं काम आहे, ही प्रभूची सेवा आहे, म्हणून ज्यावेळेला तुम्ही करणार आहे, प्रिय लक्षात घ्या ते घरातलं काम असू दे, मंदिरातलं काम असू दे, लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही ते आनंदाने आणि उत्साहाने करणार आहे, प्रिय लक्षात घ्या पवित्र आत्मा तुम्हाला मदत करणार आहे. आणि पवित्र आत्मा त्यावेळेला तुमच्या झोपलेलं नसेल तर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये जागृत असणार आणि उत्साह तुमच्यामध्ये अधिक वाढणार. प्रिय का? कारण तुम्ही आनंदाने ते काम स्वीकारलेलं असणार, तुम्ही आनंदाने ते काम स्वीकारलेलं असणार, हृदयातून ते काम करत असणार. प्रियानो, नदी ज्या वेळेला वरनं पाऊस पडतो तर आनंदाने ते पाणी स्वीकारते. ती पूर्ण आपलं तोंड असं उघड करून ठेवलेली आहे तिने नदीने. पाणी आलं तर ती भरपूर आपल्यामध्ये घेते पुष्कळांना पाजण्यासाठी. नंतर स्तोत्रकर्ता 81:10 मध्ये लिहिलेलं आहे, हे इस्रायला तो आपलं तोंड उघड म्हणजे मी ते भरीन. परमेश्वर भरण्यासाठी तयार आहे. पवित्र आत्म्याच्या नद्या आपल्यातून वाहण्यासाठी तयार आहे. त्या जीवनी नद्या आपल्यातून वाहण्यासाठी तयार आहे. पवित्र आत्म्याच्या नद्या जोपर्यंत तुमच्यातून वाहणार नाही तोपर्यंत राष्ट्राला आरोग्य मिळणार नाही. प्रियानो, म्हणून पवित्र आत्म्याला प्रियानो जास्तीत जास्त प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा. कारण जो आत्मा पित्याला विनंती करून प्रभूने आपल्यासाठी पाठवून दिलेला आहे, प्रियानो, त्या पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही शून्य असणार आहे. प्रियानो, आणि शून्यासमोर जोपर्यंत येशू हा एक, पवित्र आत्मा हा एक, पिता हा एक, जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्याला किंमत येत नाही. प्रियानो, शून्याला किंमत यायची असेल तर प्रियानो पवित्र आत्म्याची परिपूर्णता तुम्हाला हवी आहे. शोलाला किंमत नव्हती, पण ज्या वेळेला त्यालाच अभिषेक केला, त्याला राजाभिषेक केला आणि पाहिले की पवित्र आत्मा मोठ्या जोराने त्याच्या संचाराला लागला आणि तो वेगळा मनुष्य झाला आणि तो भाषण द्यायला लागला. प्रियानो, भाषण द्यायला लागला, त्याला किंमत आली, तो राजा झाला. प्रियानो, पहिला राजा फेल ठरला, दुसरा राजा परमेश्वरानं शमूएलला सांगितलं की जो ईसाई पुत्र दावीद आहे त्याला अभिषेक कर. पहिले शमूएल 16:13 मध्ये लिहिलेलं आहे, ज्या वेळेला दावीदाला त्यालाच अभिषेक केला आणि पवित्र आत्मा मोठ्या सामर्थ्याने त्याच्यावर आला. प्रियानो, इस्रायल लोक जे आत्म्याने भरले नव्हते त्यावेळेला, जो शौलामधून आत्मा निघून गेला होता प्रियानो, ते मात्र पलिष्टी गुल्याताला पाहून घाबरले, भेले. का? कारण आत्मा त्यांच्याकडे नव्हता. जो आत्मा देवाने त्यांना दिलेला होता त्याला बंद करून शमूएलाच्या दारे तो आत्मा त्यांनी आज्ञाधारकपणा मोडल्यामुळे तो आत्मा निघून गेला होता, म्हणून भय आणि भीती त्यांच्यामध्ये आली होती. पण ज्या वेळेला दावीद हा आत्म्याने परिपूर्ण झाला तर प्रिया लक्षात घ्या, त्याने गुल्याताला लक्षात घ्या गोपनमध्ये एका खड्यातच मारून टाकलं. आणि त्याची तलवार करून त्याचंच मुंडकं चाटलं, मुंडकं घेऊन तो हातात करायला आला. 17 वर्षाचा सुकुमार. प्रियानो, बायबल सांगतं शेवटच्या काळामध्ये तरुणीवर आत्मा उतरणार आहे. तरुण आणि तरुणी तयार पाहिजे. प्रियानो, आपलं तोंड उघडलं पाहिजे त्या आत्म्यासाठी, त्या सामर्थ्यासाठी, त्या अभिषेकासाठी. ज्याला तो अभिषेक प्राप्त करून घेणार आहे तुमच्यातलं भय आणि भीती जाणार आणि तुम्ही वेगळं माणूस होणार. वेगळंच माणूस होणार. देवाची कृपा तुमच्यावर होणार. जशी मरियमवर देवाची कृपा झाली, पवित्र आत्मा तिच्यावर आला आणि तिला गर्भधारण झाली आणि तिच्या पोटी
येशू तारणारा जन्माला आला. त्याच प्रकारे तुमच्यामधून तारणारा जन्माला याचा असेल तर प्रियानो, देवाची कृपा तुमच्यावर झाली पाहिजे. पवित्र आत्म्याने तुम्ही परिपूर्ण झालं पाहिजे. ज्याला तुम्ही आत्म्याने परिपूर्ण असणार आहे त्याच वेळेला लक्षात घ्या तुमच्यातली भय आणि भीती निघून जाणार आणि तुम्हाला कुणी सांगायची गरज लागणार नाही. हे काम कर, ते काम कर, तुम्ही ऑटोमॅटिकली देवाचं काम करण्यासाठी तयार असणार. हालेलुया. आता प्रत्येकाचे चेहरे पडलेले पाहतात. कामाचं बोजा मिळाला का म्हटलं का, लोड व्हायला का म्हटलं का, कारण आत्म्याची कमतरता. मनुष्याचा आत्मा मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष देतो, पण देवाचा आत्मा देवाच्या गहन आणि गुपित गोष्टीकडे लक्ष देतो. त्याला देवाचा आत्मा चालवतो. तो देवाचं कार्य करायला, देवाचं काम करायला तो कधीही आळस व कंटाळा करत नाही. का, कारण आत्म्यानं त्याला स्फूर्ती आणि उत्साह दिलेला असतो. मी पुष्कळ लोकांमध्ये पाहिलेलं आहे, आत्म्याने ज्यावेळेला ती लोक भरलेली आहे तर ती कशी काम करायला लागली. त्यांनी संडास बाथरूम सुद्धा साफ केलं, त्यांनी झाडू मारला, ते भांडे घासले. पण ज्या वेळेला ते मनुष्य स्वभावामध्ये परत आले, ज्यावेळेला त्यांनी देवाची आज्ञा मोडली, पाहिलं की ते देवाच्या कामापासून दूर झाले. देवाचं कार्य तोच व्यक्ती पूर्ण करू शकतो जो आत्म्यामध्ये चालतो, जो देवाची आज्ञा पाळतो. त्याला फक्त देवाचं भय असतं. त्याला मानवाचं, मनुष्याचं, रोगराईचं, आजार विकाराचं, कुठल्याही गोष्टीचं त्याला भय आणि भीती नसतं. प्रिया, या ही वेळ आहे, हे समय आहे. प्रिया, एखादमध्ये बसून देवाने संधी दिलेली आहे. दिसणाऱ्या मनुष्याबरोबर सहभागिता करण्यापेक्षा न दिसणाऱ्या देवाबरोबर सहभागिता करा. जो आत्मा पित्याला विनंती करून प्रभूने पाठवून दिलेला आहे त्या आत्म्याने परिपूर्ण व्हा आणि जगामध्ये लक्षात घ्या, चमका. कारण ही वेळ, ही समय आहे चमकण्याची देव राज्यामध्ये. जोपर्यंत तुम्ही देवाच्या हातात पडत नाही, लक्षात घ्या, तोपर्यंत तुम्ही चमकणार नाही. जितका वेळ देवाबरोबर बसणारे लोक आहेत, लक्षात घ्या, ते अंतराळातल्या ताऱ्याप्रमाणे चमकणार आहेत. मोशे 40 दिवस 40 रात्र सिन्या पर्वतावर परमेश्वराशी फेस टू फेस बोलत होता आणि सिन्या पर्वतावरून खाली आल्यानंतर लक्षात घ्या, इस्रायल लोकांना त्याचा चेहरा पाहावेना. का, कारण परमेश्वराचं तेज त्याच्या चेहऱ्यातून निघत होतं. प्रिया, निघत होतं. ह्या दिवसामध्ये प्रिया लक्षात घ्या, तुम्ही अधिक वेळ परमेश्वराच्या जवळ आहे तर नक्कीच प्रिया लक्षात घ्या, ज्या तुम्ही बाहेर पडणार आहे, परमेश्वराची सेवा करणार आहे, तर मोशेच्या चेहऱ्यातून निघलेलं तेज जसं होतं तसं लक्षात घ्या, तेज तुपल्या म्हणून निघणार आहे, आपल्यामधून निघणार आहे आणि पाहणारी म्हणणार, वाव, पहिले से भी ज्यादा चमक रहा है. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रिया, या आपले नेत्र बंद करूया, तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रत्येक डोळा बंद करा प्रिया, कारण पवित्र आत्म्याने प्रिया लक्षात घ्या, देवाची सेवा कुणीही करू शकत नाही. जबरदस्ती दिलेला वधस्तंभ प्रिया लक्षात घ्या, कोणीही जास्त वेळ घेऊन जाऊ शकत नाही. मी स्वतः सुद्धा पाहिलेलं आहे, अनेकांना पारखलेलं आहे, अनेकांना मी जवळ लावून पाहिलेलं आहे, अनेकांना कामामधून पाहिलेले आहे. परिपूर्णता कुणामधूनही दिसत नाही. का, कारण आत्मा नसल्यामुळे. प्रिया, पवित्र आत्म्याने भरलेला प्रिया पेत्र लक्षात घ्या, त्याला सांगायची गरज लागली नाही, उलट भाषण दे. तो पवित्र आत्म्याने भरलेला होता, उठला 120 प्रेषितामध्ये, 120 लोकांमध्ये, 11 प्रेषितामध्ये उठला, त्याने भाषण दिले. प्रिया लक्षात घ्या, आणि पवित्र ग्रंथ बायबल सांगते 3000 लोकांची भर पडली. कारण त्याने वेळ समय काढला, तो वेगा प्रेषितामध्ये 120 लोकांमध्ये बसला. पवित्र आत्म्याची वाट त्याने पाहिली. होय प्रिया, हा समय आहे, आत्म्याला काम करू द्या. प्रिया, ज्याला तुम्ही पवित्र आत्म्याने भरणार आहे तर तुम्ही देवाने दिलेली सेवा प्रियानो पूर्ण करणार आहे. देवाने दिलेलं कार्य तुम्ही पूर्ण करणार, गप बसणार नाही. कुत्तुरा नमा खाराराबा शिदिरी बिंदिरी नमाला बारा 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 म्हणतो गीतकार म्हणतो, आत्मा में रहना बेटी, आत्मा में रहना, आत्मा में रहना बेटी, आत्मा में रहना, आत्मा में रहना बेटे, आत्मा में रहना, आत्मा में रहना बेटे, आत्मा में रहना. धन मनुष्यों का नहीं है गहना,
आत्मा में रहना। पाप मनुष्यों का नहीं है गहना, आत्मा में चलना बेटी, आत्मा में चलना, आत्मा में चलना बेटी, आत्मा में चलना, आत्मा में चलना बेटे, आत्मा में चलना, आत्मा में रहना बेटी, आत्मा में रहना। स्वर्गीय देवा, स्तुती स्तवनाचा राजा, पवित्र देवा, तुझी स्तुती करतो, आभार मानतो धन्यवाद देतो राजा। आज प्रभू ऐकणाऱ्या लोकांवर देवा तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव होऊ दे देवा, तुझ्या आत्म्याने त्याला परिपूर्ण कर पवित्र आत्मा। हे पिता तुला विनंती करतो, हे प्रभू येशू मी तुला विनंती करतो, तुझ्या एकी लोकांना बापा खाली ठेवू नको देवा। हो पवित्र बापा, पिता परमेश्वरा, डबक नको बापा, विहीर नको, तर बापा जीवनाच्या नद्या बापा, पवित्र आत्म्याच्या नद्या तुझ्या लोकातून वाहू द्या, पवित्र आत्म्याच्या नद्या वाहू द्या। आणि बापा प्रत्येकामध्ये वेगळंपण येऊ दे देवा, प्रत्येकामध्ये वेगळंपण येऊ दे देवा। स्वर्गीय राज्याच्या गोष्टी येऊ द्या, स्वर्गीय राज्याच्या गोष्टी येऊ द्या। होय पवित्र देवा, जोपर्यंत मानव मनुष्य बापा मनुष्य आत्म्यामध्ये आहे देवा, तो मनुष्याच्या गोष्टी पाहणार, मनुष्याचा आत्मा मनुष्याच्या गोष्टी पाहणार, पण देवाचा आत्मा देवाच्या गुपित आणि गहन गोष्टीकडे लक्ष देणार। होय देवा, तुझ्या गहन आणि गुपित गोष्टी तुझ्या लोकांना समजण्यासाठी देवा, तुझ्या पवित्र आत्म्याने प्रत्येकाला भर देवा, तुझ्या आत्म्याचा वर्षाव कर। ज्या प्रकारे पावसाचा वर्षाव केल्यानंतर नदी भरून जाते माझ्या राजा, त्याप्रमाणे तुझ्या लोकांवर तुझ्या आत्म्याचा वर्षाव कर। तुझी लोक आत्म्याने परिपूर्ण हो द्या, सामर्थ्याने भरू द्या, जगात वेगळी केली जाऊ द्या, फळदायक होऊ द्या, फळ टेकली जाऊ द्या देवा। भर पवित्र आत्मा, लहान थोरांना भर पवित्र आत्मा, कुठलीही जागा खाली ठेवू नको, भर पवित्र आत्मा देना। तुरे नामखारा रबा शिरी रबा देने रबा देने रबा दारा रबा देने दे 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 पूरी वेदना नामा खाता कुलुलो बलावा शिरी रे धीरे नामाखारा रबा देने दे 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 दे। पवित्र आत्म्याचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे प्रिया, स्वीकार स्वीकार। आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे तुम्हाला, पवित्र आत्म्याने भरून जावा। हुतुर रबा शिदी रेबेदिनी नामतारा लबा कथा करा रेबेदिनी दे 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 दे। भर पवित्र आत्मा, वेगवेगळी भाषांच्या मुखात घाल, भाषेचा अर्थ समजणारा आहे ना बाबा आत्मा देवाच्या राजा। पवित्र आत्म्याने भर देवा प्रत्येकाला, भर स्वर्गीय देवा, तुझा अनुग्रह तुझी कृपा प्रत्येकावर होते राजा। वेगळेपण प्रत्येकामध्ये येऊ दे देवा, वेगळेपण येऊ दे राजा, वेगळेपण येऊ दे, सर्व भीती काढून टाक देवा। तुझ्या आत्म्याने परिपूर्ण कर प्रत्येकाला, तुझ्या आत्म्याने परिपूर्ण कर देवा। भर स्वर्गीय देवा, रोग राय आजार विकाराची भीती काढून टाक देवा, मरणाची भीती काढून टाक देवा। तुझ्या आत्म्याने परिपूर्ण कर, परिपूर्ण कर देवा। हुतुर नमा शिदी रडा थिरी न थालावा खातो खुरो राबा दे 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 दे। भर पवित्र आत्मा, भर तुझ्या लोकांना, भर आणि जगात त्यांचं जीवन वेगळं कर। हे संतावानी जीवन कर राजा, एक संत जीवन जगतो त्याप्रमाणे जीवन कर राजा। आणि ख्रिस्ता तुझ्या नावाची महिमा, तुझ्या नावाचं गौरव यांच्याद्वारे करून घे देवा, येशूच्या पवित्र सामर्थ्य नावामध्ये आमेन। गॉड ब्लेस यू। प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो।